नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ. मित्रांनो, आपण आलोय गारळेवाडी फाटी. गारळेवाडीचं एक मैदान पडलंय मित्रांनो 18 जानेवारीला. मैदान कशा निमित्त घेतले? मैदान हे कैलासवासी विठोबा कृष्ण गारळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आहे. मैदान हे 18 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. आदत दुसरा का आदत दुसरा आदत दुसरा मैदान आहे आणि मैदानाची नोंद मैदानाची नोंदी ऑनलाईनच राहणार आहे आणि लॉट हे आदल्या दिवशी निघतील. बरं, आता मला सांगा कधीपासून आजपासून चालू झाले का? हो, नोंदणी चालूच आहे आपली. किती तारखेला संध्याकाळी? 17 तारखेला संध्याकाळी लॉट निघतील 9 वाजता. शेट किती लांबी किती आहे मैदान? लांबी 900 फूट आहे. रुंदी? रुंदी 15 फूट आहे. आणि फाटे किती आहेत एकूण? काय एकूण 12 फाटे आहेत. अजून मी वाढवू शकते आपण, तसं काय नाही. बरं 12 आता सध्या 12 पाडले त्या. 12 पडले. म्हणजे इथं अडचण काय नाही काय अडचण नाही. मोहर किती बी लांब गेली गाडी तर काय नाही, वडा वगळ काय नाही, असं सगळं सपाटी मैदान आहे. कोण आहे? लाईव्हला पित्री लाईव्ह पवन यादव इथे आणि समलोचक भारत गुरव आणि गणेश तांबे. आणि झेंडा पंच कोण आहे? झेंडा पंच सलीम मुलांनी. आणि बक्षीस कशी आहे? काय पहिलं बक्षीस 71,000 आहे, दुसरं 51, तिसरं परत 41 आणि चौथं 31 आणि पाचवं 21, 6वं 15 आणि 7वं 10,000. बरं, प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 800 रुपये. 800 रुपये प्रवेश फी. क्वार्टर फायनल किती? क्वार्टर फायनलला प्रथम क्रमांकाला 7,000 आहे, द्वितीय क्रमांकाला 5,000, तृतीयला 3,000, चतुर्थला 2,000, पंचमला पण 2,000 आणि 6व्या क्रमांकाला पण 2,000 आहे. आणि ड्रायव्हरला काय? ड्रायव्हरसनी चांदीचं ब्रासलेट आहे फायनलसाठी. फायनल पात्र म्हणजे जे ड्रायव्हरला ब्रेसलेट नवीन संकल्पना राबवली. नवीन मी ह्याच प्रथम पुण्य मरणार्थ आहे. कैलासवासी विठोबा कृष्ण गारळे हे बैलगाडी शौकीन होतं, त्याच्यामुळं हे असं मैदान घेतलंय. ते ड्रायव्हरसनी ती म्हटलं, त्यांची एक इच्छा झाली शेटची की असं त्या ड्रायव्हरसनी ब्रासलेट ठेवूया. चांदीचं ब्रासलेट आहे ते सगळ्या फायनल ड्रायव्हर. त्यांची एक इच्छा झाली ब्रासलेट ठेवायचं, त्यामुळे ठेवले. काय सांगचाल? नादा पुढं काय नाही म्हणलं, शेवटी नाद आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट ड्रायव्हरांना बक्षीस ठेवलं, ती एक महत्वाची. प्रत्येक म्हणजे फायनलच्या सर्व ड्रायव्हर, क्वार्टर फायनल नाही, फक्त फायनलला यांच्या घरी कसं पहिल्यापासून बैल आहे, म्हणजे आम्हाला कळत नाही तेव्हापासून आहे. त्यामुळे ह्यांचा नाद हा कायम आता त्यांची मुलं सांभाळायला लागले. विठोबा कृष्ण गारळे यांचं स्मरणार त्यांच्या मैदान आहे, त्यांचे मुलं आता ते नाद पुढे कंटिन्यू करायला लागलेत. त्या व्यतिरिक्त ह्याने ते बक्षीस हे केलंय. मला आता फायनल आज दुसऱ्याचं मैदान आहे. उरकणार की ते आता कसं आहे, सगळं म्हणजे आता लाईव्ह सगळं व्यवस्थित आहे, त्यामुळे नाही काय अडचण येणार. संध्याकाळी लॉट काढणार. लॉट आदल्या दिवशी निघणार, सगळं व्यवस्थित. मैदान सकाळी 9ला चालू होणार. आव्हान द्या बैल मालकांना आता एवढं सांगेल की लवकरात लवकर नोंद करून घ्या. आणि आदल्या दिवशी म्हणजे लॉट काढायला आदल्या दिवशी संध्याकाळी लॉट निघणार आहे, इथं मैदानी रीतसरच होणार आहे, त्यामुळे नाही काय अडचण. तिथं म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आता सध्याला 18-20 फाटी आहेत. आता इथं टोटल फाट्या आहेत तशा 18-20, पण आपण 10 फाट्या चालू ठेवणार आहे. आणि 10 फाट्या सोडून अजून तिकडे पण 2 तास आणि इकडे 2 तास, अशी 4 तास राखीव आहे अजून. आता पब्लिकचा काय विषयच नाही, पण बॅरिकेड वगैरे पब्लिकला तुम्हाला सांगतो 2 तास राखीव सोडलेली आहे. ती 2 तास सोडून बॅरिकेड येणार आहे, त्यामुळे पब्लिक आता याचा काही विषय येणार नाहीत. पुढे किती अंतर आहे असं? पुढं थांबायला तुम्हाला सांगतो 1-1.5 किलोमीटर अंतर आहे. कुठं पण जाऊ द्या बैला आणि काय सुद्धा अडचण येणार आहे. थटा बिटाय काय सिस्टम नाही, त्यामुळे काय सुद्धा टेन्शन नाही. मोकळं माळ आहे पुढं, किती पण पळू द्या गाड्या पुढं. चढ उतार नाही किंवा वगळत नाही, काय नाही. सपाटीला मैदान आहे सर्व. बरं, आता मामा शेट काय सांगचाल मैदानाबद्दल किंवा या मैदानाच्या फाटीविषयी काय सांगचाल? फाटी कशी आहे? फाटी पळायला 1 नंबर आहे. कटनाची फाटी आहे, वासरांच्या गाड्या चांगल्या असं पळते द्या, अडचण काही सुद्धा नाही. रुंदी आहे भरपूर, फॉल व्हायचं काही टेन्शन नाही. 15 फूट रुंद आहे फाटी. मित्रांनो, 17 तारखेला संध्याकाळी लॉट्स करणार आहेत ते, आणि नोंद आता चालू आहे. नोंदीचं नंबर ह्या चॅनलच्या माध्यमातून देतो. लवकरात लवकर नोंद. काय सांगताल? काय लवकरात लवकर नोंद करून घ्या, होता होईल एवढं लवकर नोंद करून घ्या. लॉट ही सगळं आदल्या दिवशी निघणार आहे, त्यामुळे काय विषय येणार नाही. मैदान हे रीतसरच होणार आहे. आणि ही फाटी अशी आहे की इथं सगळे जेवढे महाराष्ट्रातले टॉपचे नंदी आहेत सगळे पळालेत ह्या फाटीला. सगळे टॉपचे नंदी ह्या फाटीला पळून गेलेत. पण आदतला म्हणजे अडचण नाही की किती पण ही फाटी म्हणजे आदतला तुम्हाला सांगतो एवढा पूर्ण भाग आहे का नाही, फेऱ्याला सुद्धा आदतला हितच असतो, त्यामुळे अडचणीचा काही तर विषय येत नाही. गाडी बाहेर किती पण पळू द्या, त्यामुळे फाटीला काय अडचण नाही.
मैदान आदत दुशाचं आहे. मग आता कसं असणार आहे काय आदत दुशाचं म्हणल्यावर लोकांचा दृष्टिकोन म्हणजे बैल मालकांचा बदलतो की अरे बाबा फायनल लवकर होईल का काय होईल. नाही फायनल उजेड सहित होणार आणि मैदान रास्तच होणार. मैदानाची काय अडचण नाही, मैदान क्लिअर होणार. आणि आमच्या गावचे ज्येष्ठ बैलगाडी मालक विठोबा कृष्णा गारळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त मैदान घेतले, त्यामुळे मैदानात काय अडचण येणार नाही. मैदान एक क्लिअरच होणार आणि उजेड सहित फायनल होणार. परवानगी भेटली मैदानाची रीतसर परवानगी भेटलेली आहे, काय अडचण नाही. आणि मैदान रास्त होणार. बैलगाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा.